नवी दिल्लीमध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला। मोदींच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम करू अशी प्रतिक्रिया। मनसेकडून विधानसभेची तयारी, आज महत्त्वाची बैठक, 20 जागांची मागणी करण्याची शक्यता, कार्यकारिणीची निवडणूकही पार पडणार। अजित पवार लवकरच राज्यव्यापी दौरा काढणार, तर एकच लक्ष विधानसभा क्षेत्र या घोषवाक्यासह तटकरेही करणार दौरा। सरकारसोबत चर्चेला तयार, मी सकारात्मक आहे, पण टोलवाटोलवी झाली तर उद्या 5 वाजता निर्णय घेणार, जरांगेंचा सरकारला इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके जालन्यामध्ये दाखल, अंतरवाली सराटीमध्ये उपोषणावर ठाम। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे दुसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीला, जरांगे यांच्या मागण्यांसाठी राज्यपालांनाही भेटणार असल्याची माहिती। खासदार प्रणिती शिंदे विठ्ठल आणि रुक्मिणी चरणी नतमस्तक, पंढरपूर केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये यावं यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ, सुषमा अंधारी यांची रुपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर। रेशनसाठी आता दुकानदारांकडून आधार कार्ड करावं लागणार लिंक, धान्याचं वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी निर्णय। सोन्याचे भाव 700 रुपयांनी वाढले, सोनं पुन्हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी मात्र 89,300 रुपयांवर स्थिर। हद्दीचा वाद न घालता नागरिकांना मदत करा, पुणे महापालिका आयुक्तांकडून प्रशासनाला तंबी, शहरामध्ये पाणी तुंबल्यानंतर प्रशासन सतर्क। पबजीच्या नादात पंप हाऊसच्या खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू, वाढदिवसाच्या दिवशी नागपूरच्या पुलकित शहादतपुरीला मृत्यूनं गाठलं। पवना धरणग्रस्तांना 50 नंतर अखेर न्याय, 764 खातेदारांना परत मिळणार 4 एकर जमीन, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा निर्णय। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना, श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी।